नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. मी कैलास सर. आज एक मराठी व्याकरणामधील सर्वात महत्त्वाचा घटक संधी हा घटक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला राज्यसेवा, त्याचबरोबर ग्रुप बी मधील PSI, STI, ASO, त्यानंतर ग्रुप सी मधील काही एक्झाम, त्याचबरोबर तलाठी, क्लर्क आणि वनसेवा या एक्झामसाठी उपयोगी असेल. प्रत्येक एक्झाम मध्ये संधी या टॉपिक वरती 3-4 क्वेश्चन नक्की विचारलेले असतात. ते सर्वचे सर्व क्वेश्चन तुम्हाला यामध्ये सॉल्व्ह करता येतील या पद्धतीने या टॉपिकची रचना केलेली आहे. कारण बऱ्याच मुलांकडून हा टॉपिक जो आहे तो पाठांतर करून लक्षात ठेवला जातो, पण पाठांतरापेक्षा नियम कसे महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला या लेक्चरमध्ये समजावून सांगणार आहे. ही लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्ण जर घ्यायची असेल तर तुम्ही विद्यानिकेतन अकॅडमीचे कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही लेक्चर सिरीज पूर्ण खरेदी सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन जे अकॅडमीचे ऍप आहे, विद्यानिकेतन अकॅडमीचे ऍप, ते डाउनलोड करावं लागेल. आणि जर काही अपडेट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हा विद्यानिकेतन अकॅडमीचा जो चॅनल आहे तो चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. अशा पद्धतीने ही जी रचना आहे ती रचना तुम्हाला पुढच्या काही एक्झामसाठी खूपच उपयोगी ठरेल. या लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला काही सगळे कन्सेप्ट बेस्ड लेक्चर मिळतील, त्यानंतर पाठीमागचे सगळे क्वेश्चन पेपर याचं अनालिसिस मिळेल आणि काही सराव पेपर जे आहेत ते सराव पेपर सुद्धा मिळतील. अशा पद्धतीने साधारणतः एक 35 ते 40 लेक्चरचा हा भाग जो आहे तो तुम्हाला अगदी कमी फीस मध्ये 999 रुपयात उपलब्ध करून दिलेला आहे. तर हा भाग किंवा याचा लाभ तुम्ही नक्की घेतला पाहिजे. तर चला आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. एक महत्वाचा पार्ट आहे संधी. पाठीमागच्या काही लेक्चर मध्ये आपण वर्ण आणि वर्णमाला याचा अभ्यास केलेलाच आहे. तर त्या टॉपिकला ज्यावेळी आपण हात घातला होता, ज्यावेळी आपण तो टॉपिक समजावून घेत होतो त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा टॉपिक तुम्हाला संधी या टॉपिक मध्ये सुद्धा मदत करेल आणि तो जर तुम्ही टॉपिक व्यवस्थित कव्हर केला असेल तर संधी तुम्हाला खूप पटकन समजेल. या दृष्टिकोनातून हा टॉपिक आपण बघताना त्या संधीबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे त्याची व्याख्या समजावून घेऊया आणि मग नंतर संधीचे प्रकार आणि त्यावरती आलेले क्वेश्चन जे आहेत ते पाहूया. या संधीमध्ये जे प्रकार आहेत ते साधारणतः 2 किंवा 3 लेक्चर मध्ये विभागलेले आहेत. तर सगळी तिन्ही पार्ट जे आहेत ते तुम्ही जर व्यवस्थित पाहिले तर मात्र संधी हा टॉपिक तुमचा व्यवस्थित कव्हर होईल. या संधीमध्ये या संधी या शब्दाची व्याख्या करताना या ठिकाणी काय म्हणायचं आहे की एका मागोमाग येणारे दोन वर्ण जे आहेत ते एकमेकांमध्ये मिसळतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला संधी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय की यामध्ये संधीमध्ये येणारे शब्द जे आहेत ते दोन शब्द असतात आणि हे दोन शब्द जे आहेत ते या ठिकाणी त्या दोन शब्दांमधले जे वर्ण आहेत ते एकमेकांमध्ये मिसळतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो. या ठिकाणी तुमचा अभ्यास करताना संधियुक्त शब्द आणि सामासिक शब्द याच्यामध्ये मात्र गोंधळ होत असतो. संधीमध्ये काय झालेलं असते की दोन शब्द एकत्र आलेले असतात, अशा पद्धतीने त्याची रचना असते. म्हणजे ते दोन स्वर जे आहेत ते एकत्र मिक्स होतात. उदाहरणार्थ बघा की या ठिकाणी एखादा शब्द दिला की देव अधिक आलय आणि या देव अधिक आलय यापासून शब्द बनतो देवालय. आता या ठिकाणी काय झालं की पूर्ण हा दुसरा शब्द जो आहे तो पहिल्या शब्दामध्ये मिक्स झाला. म्हणजे हे जे दोन वर्ण आहेत ते दोन वर्ण एकत्र आले. पण या ठिकाणी सामासिक शब्दामध्ये मात्र असं नसतं. सामासिक शब्दांमध्ये ते दोन शब्द स्वतंत्र राहतात. जसं की आई वडील. आता आई आणि वडील या ठिकाणी हा आई हा शब्द स्वतंत्र आहे आणि वडील हा शब्द स्वतंत्र आहे आणि हाच फरक या ठिकाणी संधी आणि समासामध्ये सांगितला जातो. तो अगदी सुरुवातीलाच लक्षात ठेवा. संधी या शब्दाचा शब्दशः अर्थ सांगायचं झालं तर त्याचा अर्थ होतो सांधणे, जोडणे किंवा एकत्र करणे असा अर्थ होतो. त्यानंतर हा संधी प्रकार जो आहे तो मराठी भाषेमध्ये संस्कृत मधून आलेला आहे, हे सुद्धा एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. संधी बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आपण असं विचार करून बोलतो किंवा संधियुक्त शब्द विचार करतो आणि मग आपल्या बोलण्यामध्ये वापरतो असं नाहीये. बोलण्याच्या ओघात तो शब्द जो आहे तो बनलेला असतो आणि म्हणून असं म्हटलं जातं संधी बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधीमध्ये दोन शब्द एकत्र येतात, त्या शब्दांना या ठिकाणी एकमेकांशी संबंध असतोच असं नाही. म्हणजे या ठिकाणी दोन शब्द जसं वरती देव अधिक आलय हे एकत्र आलेलं आहे, तर या दोन शब्दांचा संबंध असेलच असं नाही. हे सुद्धा एक संधियुक्त शब्दांचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. त्यानंतर वर्णांच्या एकत्रीकरणामुळे ते एकत्र आलेले असतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि संधी म्हणजे वर्णांचं एकत्रीकरण असंही म्हटलं जातं. आणि ज्यावेळी हा संधियुक्त शब्द जो आहे तो वेगळा दाखवायचा असतो त्यावेळी त्यामध्ये काय केलं जातं, प्लस चिन्ह दाखवलं जातं, अधिकचं चिन्ह दाखवलं जातं. जसं या ठिकाणी मी वरती एक शब्द दाखवलेला आहे की या ठिकाणी देव अधिक आलय त्यापासून शब्द बनणारे देवालय. आता देवालय शब्द ज्यावेळी फोड करून दाखवायचा आहे त्यावेळी काय केलं जाईल, हे मध्ये प्लसचं चिन्ह वापरलं जाईल. हे सुद्धा संधी या टॉपिकचे एक वैशिष्ट्य आहे, ते सुद्धा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे.
आता या ठिकाणी बघा की टॉपिक अभ्यासताना बरेच वेळा काय केलं पाहिजे की त्यावरती येणारे प्रश्न नेमके कोणत्या प्रकारचे असतात याचा अभ्यास तुम्ही सुरुवातीला करणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय होते की वाचन करत असताना किंवा त्यामधले घटक समजावून घेत असताना याचा आधार तुम्हाला घेता येतो किंवा बरोबर त्या भागावरती तुम्हाला फोकस देता येतो, भर देता येतो. यासाठी त्यावरती येणारे प्रश्न प्रकार थोडेसे समजावून घ्या. या ठिकाणी मी काही संधियुक्त शब्द जे आहेत ते उदाहरणासाठी दिलेले आहेत. तर एक प्रश्न प्रकार त्यामध्ये असतो की संधियुक्त शब्दाचा विग्रह करा. दुसरा, दिलेला विग्रह यापासून संधियुक्त शब्द बनवा. आणि तिसरा प्रकार, त्या संधीचा प्रकार ओळखा. अशा पद्धतीने 3 प्रश्न जे आहेत ते त्यामध्ये आलेले असतात. ते प्रामुख्याने 3 प्रश्न अजूनही त्यामध्ये असतील उपप्रश्न, पण प्रामुख्याने हे 3 प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरणार्थ बघा की सूर्योदय हा शब्द दिलेला आहे. सूर्योदय या शब्दाची फोड करा किंवा विग्रह करा हा पहिला प्रश्न. किंवा दुसरा प्रश्न याच अनुषंगाने सूर्य अधिक उदय हा विग्रह दिलेला आहे. यापासून तुम्ही संधियुक्त शब्द बनवा. किंवा सूर्योदय हा शब्द दिलेला आहे आणि सूर्योदय हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकारामध्ये जातो हा तिसरा प्रकार. अशा पद्धतीने 3 प्रकारचे प्रश्न प्रामुख्याने या संधीवरती विचारले जातात. तर तेच आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. बघा या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे सूर्य अधिक उदय. त्याचा संधियुक्त शब्द शब्द बनलेला आहे सूर्योदय आणि त्याचा प्रकार आहे स्वरसंधी. आता या ठिकाणी स्वरसंधी का हे समजावून घेताना सूर्य या शब्दाची फोड करताना शेवटचा वर्ण जो आहे तो या ठिकाणी लक्षात घ्यायचा. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण लक्षात ठेवायचा आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण लक्षात ठेवायचा. बाकी शब्द आपल्यासाठी खूप कमी महत्वाचे आहेत. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण महत्वाचा आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. आता यामध्ये बघा की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण सूर्य या शब्दाची फोड केल्यानंतर तो आपल्याला अ मिळतो आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आपल्याला उ मिळतो आणि अ आणि उ एकत्र आल्यानंतर ओ होतात आणि यानुसार या ठिकाणी काना आणि मात्रा मिळून त्यापासून शब्द बनला सूर्योदय. आणि या ठिकाणी अ आणि उ हे दोन्ही स्वर असल्यामुळं या ठिकाणी संधीचा प्रकार होतो स्वरसंधी. आता स्वर म्हणजेच काय, व्यंजन म्हणजेच काय, स्वरादी म्हणजेच काय किंवा त्याचा फोड कशी करायची, संयुक्त व्यंजन काय, हा मात्र वर्ण प्रकार या टॉपिक मध्ये आपण पाहिलेला घटक आहे. तुम्ही तिथं तो कव्हर करू शकता आणि मग या ठिकाणी हे लेक्चर तुम्ही कंडक्ट करा. त्याच्याशिवाय हे लेक्चर तुम्हाला बिलकुल समजणार नाहीये. कृपा करून पहिले लेक्चर तुम्ही पहा. त्यानंतर जगत अधिक नाथ अशा पद्धतीने एक फोड केलेला शब्द आहे. या ठिकाणी तचा पाय मोडलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी फक्त तच आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण न आहे. म्हणजे त आणि न हे व्यंजन आहेत म्हणून संधीचा प्रकार जो आहे तो व्यंजन संधी. आणि या ठिकाणी त आणि न यापासून आपल्याला एक न मिळतो म्हणजे त पासून न मिळतो आणि हा न आहे तसाच राहतो आणि शब्द बनतो जगन्नाथ. आता हा व्यंजन संधीचा एक उपप्रकार आहे. व्यंजन संधी शिकताना तुम्हाला हा टॉपिक मी या ठिकाणी समजावून सांगेल. त्यानंतर मन विसर्ग अधिक रथ अशा पद्धतीचा शब्द आहे. म्हणजे इथं न चा शेवटचा वर्ण आहे अ. त्यानंतर इथं आला विसर्ग आणि इथं आहे या ठिकाणी उ अ अधिक उ. या ठिकाणी अ अधिक उ यापासून होतो ओ. आता ह्या विसर्गाचा उ मिळतो तो मात्र तुम्हाला पुढे कळेल. या ठिकाणी मन विसर्ग अधिक रथ यापासून ओ झालेला आहे आणि ओ म्हणजेच काना आणि मात्रा शब्द बनतो मनोरथ. आणि या ठिकाणी विसर्ग आहे म्हणून त्या संधी प्रकाराला विसर्ग संधी असं म्हटलं जातं. त्यानंतर गणेश अधिक उत्सव इथं श चा शेवटचा वर्ण आहे अ आणि उत्सव याचा पहिला वर्ण आहे उ. त्यापासून ओ होतो आणि शब्द बनतो गणेश उत्सव. या ठिकाणी दोन्ही अ आणि उ हे स्वर आहेत म्हणून तो प्रकार जो आहे तो स्वर संधीमध्ये जातो. अशा पद्धतीने हे प्रश्न प्रकार आणि अगदी टॉपिकची थोडक्यात ओळख या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढे मात्र याचा डिटेल अभ्यास करणार आहे. पहिल्या लेक्चरमध्ये यामध्ये ह्याचे जे प्रकार जे आहेत ते थोडेसे समजावून घ्या. मग या लेक्चरमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे हे कळेल. की संधीचे प्रकार यामध्ये 2 संधी अभ्यासल्या जातात प्रामुख्याने. एक आहे संख्या संधी आणि दुसरी आहे मराठीतील विशेष संधी. इथला शब्द तुम्हाला नीट दिसत नसेल तर तो बघा. तो असा आहे मराठीतील विशेष संधी असा शब्द आहे. संख्या संधीमध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे स्वर संधी ज्याला अच संधी असंही म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी ज्याला हल संधी असंही म्हटलं जातं आणि तिसरा शब्द आहे विसर्ग संधी. अशा पद्धतीने हे संख्या संधीचे 3 प्रकार आहेत. त्यानंतर मराठीतील विशेष संधी यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे पूर्वरूप संधी आणि दुसरी आहे पररूप संधी. त्यामध्ये बघा की या लेक्चरमध्ये मी तुम्हाला स्वर संधी या घटकाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. हा घटक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि नंतर दुसऱ्या काही लेक्चरमध्ये व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि मराठीतील विशेष संधी हे जे राहिलेले घटक आहेत ते आपण कव्हर करणार आहे. तर चला आपण स्वर संधीला सुरुवात करूया. ही स्वर संधी म्हणजेच काय असणार आहे तर एका मागोमाग येणारे 2 वर्ण जे आहेत ते जेव्हा स्वर असतील तेव्हा त्याला स्वर संधी असं म्हणतात.
म्हणजे या ठिकाणी पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हे दोन्ही कसे असणार आहेत, स्वर आणि स्वर असणार आहेत, आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, स्वर संधी असं म्हणायचं. बघा, तुम्हाला स्वर संधीची रचना विचारली तर काय सांगणार, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा स्वर असेल. स्वर आणि स्वर अशी रचना झाली म्हणून त्याला काय म्हणायचं, स्वर संधी असं म्हणायचं. अगदी सोपी आणि सरळ व्याख्या आहे. या ठिकाणी बघा, स्वर संधीमध्ये त्याचे प्रकार अभ्यासताना काय होतं की आदेश हा प्रकार जो आहे तो समजावून घ्यावा लागतो. म्हणजे या ठिकाणी आदेश म्हणजेच काय, तर एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्याला आदेश असं म्हटलं जातं. एका वर्णाची जागा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्याला आदेश असं म्हटलं जातं. आता दुसरा वर्ण कशी जागा घेतो ते समजावून घ्या, म्हणजे आदेश म्हणजेच काय हे तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ शब्द आहे देव अधिक आलय. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे अ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे आ. आता या ठिकाणी अ आणि आ एकत्र आले, पण शब्द ज्यावेळी बनतो त्यापासून कोणता, तर देवालय. या ठिकाणी देवालय बनला म्हणजेच काय झालं की पहिला अ जो आहे तो दुसऱ्या अ मध्ये मिक्स झाला आणि त्यापासून आपण एकच स्वर घेतला, तो म्हणजेच कोणता, आ. आणि अशा पद्धतीने मग काय झालं की एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो, म्हणजे या अ ची जागा कुणी घेतली, आनी घेतली, किंवा अ आणि आ याबद्दल आपण एकच स्वर वापरला, तो म्हणजे कोणता, आ. अशा पद्धतीने एकच स्वर वापरणे किंवा दुसरा स्वर त्या जागी येणे याला व्याकरणामध्ये आदेश असं म्हटलं जातं. आणि याच आदेशाच्या आधारे स्वर संधीचे एकूण 5 प्रकार पाडलेले आहेत. हे 5 प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे. किंवा या ठिकाणी बघा, शब्द आहे कवी अधिक इच्छा. आता या ठिकाणी पहिली वेलांटी आहे म्हणजे रस्व येईल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा रस्व ईच आहे. आता ई ई याबद्दल काय होतं, दीर्घ ई घ्यावा लागतो, म्हणजे दुसरा स्वर एकत्र आला म्हणजे शब्द बनतो कवी इच्छा. तो पण आपण पुढे पाहणारच आहे. म्हणजेच काय झालं की दुसरा स्वर त्या ठिकाणी आला, म्हणजे या स्वरांची जागा दुसऱ्या स्वराने घेतली, याला सुद्धा काय म्हटलं जातं, आदेश होणे असंच म्हटलं जातं. किंवा या ठिकाणी पण बघा, एक अधिक एक याचा शेवटचा वर्ण आहे क ची फोड केल्यानंतर तुम्हाला अ मिळेल आणि या ठिकाणी पहिला वर्ण आहे ए. अ आणि ए एकत्र आल्यानंतर त्याबद्दल होतो ए, ऐ. आणि ऐ म्हणजेच काय, तर त्या शब्दावरती 2 मात्रे असतील. अशा पद्धतीने काय झालं की एक नवीन स्वर त्या ठिकाणी आला. याला सुद्धा व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं, आदेश असंच म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी याचं म्हटलेलं आहे की एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्यास आदेश असं म्हणतात. आणि या आदेशाला अनुसरून स्वर संधीचे एकूण 5 प्रकार आहेत. बघा, आदेशाचे एकूण प्रकार किती आहेत, 5. 5 प्रकार व्यवस्थित पाठ करून लक्षात ठेवा. पहिला प्रकार आहे दीर्घादेश, दुसरा आहे गुणादेश, तिसरा आहे ऊर्ध्वादेश, चौथा आहे यनादेश आणि पाचवा आहे अयादी आदेश. म्हणजे या ठिकाणी बघा काय सांगायचं आहे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा स्वर असेल, म्हणजेच ती स्वर संधीच असेल. पण या ठिकाणी जो नवीन स्वर घ्यायचा आहे, म्हणजे त्या दोन्ही स्वरांबद्दल जो नवीन स्वर बनणार आहे हा कोणता घ्यायचा, हे या 5 प्रकारे सांगितलेलं आहे. किंवा कोणता स्वर येईल हे 5 प्रकार अभ्यासल्यानंतर तुम्हाला कळतं. आणि यालाच आपण आदेश असं म्हणतो. आणि याच आदेशच्या अनुषंगाने स्वर संधीचे एकूण 5 प्रकार पडलेले आहेत. कोणते 5 प्रकार आहेत पुन्हा एकदा सांगतो. दीर्घादेश स्वर संधी, गुणादेश स्वर संधी, वृद्धादेश स्वर संधी, यनादेश स्वर संधी आणि अयादी आदेश स्वर संधी, असे एकूण त्याचे 5 प्रकार आहेत. हे 5 प्रकार आपल्याला एक एक करून समजावून घ्यायचे आहेत. त्यातला पहिला प्रकार बघा, ज्याला आपण दीर्घादेश स्वर संधी असं म्हणतोय, त्या दीर्घादेश स्वर संधीलाच दुसरा शब्द आहे दीर्घत्व स्वर संधी किंवा त्याला सजातीय स्वर संधी असंही म्हटलं जातं. आता सजातीय म्हणण्याचं कारण त्या ठिकाणी येणारे स्वर जे आहेत ते एकाच जातीचे असतात. एकाच जातीचे म्हणजेच काय, की आपण वर्ण व्यवस्था या टॉपिक मध्ये आपण असं म्हटलं होतं की सजातीय स्वर म्हणजेच काय, की ज्यांची उच्चारस्थानं एकच आहेत त्यांना आपण सजातीय स्वर असं म्हणतो. तर अशा पद्धतीने दीर्घादेश स्वर संधीला अजून 2 नाव आहेत. एक म्हणजे दीर्घत्व स्वर संधी आणि दुसरी आहे सजातीय स्वर संधी. अशी 2 नावं या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी काय होतं बघा, की दीर्घादेश स्वर संधीमध्ये 2 सजातीय स्वर एकमेकांसमोर आले असता त्याबद्दल त्यामधलं दीर्घ स्वर तयार होतो आणि त्यास दीर्घादेश स्वर संधी असं म्हटलं जातं. किंवा दीर्घादेश होऊन बनलेल्या संधीला दीर्घादेश स्वर संधी असं म्हणतात. या ठिकाणी काय होणार आहे, की उदाहरणार्थ अ आणि आ असे 2 स्वर एकत्र आले, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ आहे. आता अ आणि आ हे दोन्ही स्वर जर पाहिले तर सजातीय आहेत, कारण त्यांची उच्चारस्थानं एकच आहेत. आणि याबद्दल म्हणजे ज्यावेळी शब्द बनणार आहेत त्यावेळी काय करायचं की त्यातला दीर्घ घ्यायचा. त्यातला दीर्घ अ आणि आ यातला दीर्घ कोणता आहे, आ. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, दीर्घादेश स्वर संधी. सजातीय म्हणण्याचं कारण काय, की दोन्ही एकत्र येणारे वर्ण हे सजातीय आहेत. किंवा या ठिकाणी काय आलं की ई आणि ई एकत्र आले, तर या ठिकाणी काय करायचं की त्याबद्दल ई घ्यायचा. त्यानंतर उ आणि उ आले,
तर त्याबद्दल काय करायचं, दीर्घ ऊ घ्यायचा. अशा पद्धतीने हे 3 प्रकार या दीर्घादेश स्वर संधीमध्ये आहेत. म्हणजे ज्यावेळी संधी होते त्यावेळी जो शब्द बनतो त्यावेळी काय होतं की बघा, अक्षराला एक तर काना येतो म्हणजे आ येतो, किंवा दुसरी वेलांटी येते. दुसरी वेलांटी येते म्हणजेच काय येतं, तर दीर्घ ई येतो, किंवा दुसरा उकार येतो म्हणजेच काय, ऊ येतो, किंवा दीर्घ रू येतो. अशा पद्धतीने एक दीर्घादेश स्वर संधी ओळखण्यासाठी तुम्ही महत्वाचं लॉजिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे त्या शब्दाला काना असेल, दुसरी वेलांटी असेल, दुसरा उकार असेल, किंवा दीर्घ रू त्या ठिकाणी लिहिलेला असेल. अशा पद्धतीने शब्दाची रचना झाली तर तो शब्द दीर्घादेश स्वरसंधी किंवा दीर्घत्व स्वरसंधी किंवा सजातीय स्वरसंधीमध्ये तो शब्द जाईल. काही उदाहरणं आपण या ठिकाणी समजावून घेऊया. पहिला प्रकार आहे च्या बाबतीत. पहिले हे वाचन थोडंसं समजावून घेतलं तर आणखीन तुम्हाला ते सोपं जाईल. मी अगदी शॉर्टकट मध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, पहिलं तर असं वाचन करा, ऑब्लिक आ अधिक ऑब्लिक आ बरोबर आ. म्हणजे याचं वाचन असं होईल की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा असू शकतो किंवा आ असू शकतो, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा असेल किंवा आ असेल. अशा पद्धतीने रचना झाल्यानंतर ज्यावेळी शब्द बनेल त्यावेळी तुम्ही काय करा, त्यातला दीर्घ घ्या म्हणजे आ घ्या, आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की दीर्घादेश स्वरसंधी असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे काय करायचं की रचना कशी होऊ शकते, म्हणजे हा पुढे येईल किंवा त्याच्या पुढे हा येईल, किंवा इथं अशा पद्धतीने रचना सुद्धा होऊ शकते. आणि या रचनेच्या आधारे तुम्ही काय करायचं, आ घ्यायचा, आणि यालाच आपण दीर्घादेश स्वरसंधी असं म्हणतो. आता बघा, यातला पहिला शब्द आहे दीप अधिक आवली. या ठिकाणी इथं प ची फोड केल्यानंतर तुम्हाला अ मिळेल, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे आ, म्हणजे अ आणि आ असे दोन एकत्र आले. नियम काय सांगतोय, तुम्ही आ घ्या. बघा, शब्द काय बनला, दीपावली. पा म्हणजे पा म्हणजेच काय झालं, आ आला. किंवा किंवा त्याच्या पुढचा शब्द बघा, या ठिकाणी गोल अधिक आकार, ल ची फोड केल्यानंतर तुम्हाला अ मिळेल. त्यानंतर या ठिकाणी आप एकत्र आला, या ठिकाणी एक वर्ण घेणार, आ घेणार, शब्द बनेल गोलाकार. त्यानंतर देव अधिक आलंय, म्हणजे व म्हणजे अ, या ठिकाणी आणि आ बरोबर आ, शब्द बनला देवालय. त्यानंतर शुभ अधिक आशीर्वाद, भ म्हणजे अ, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ, या ठिकाणी एकच तुम्ही स्वर घेणार आ, शुभ आशीर्वाद. या ठिकाणी बघा, भला काना आहे म्हणजे इथं काय आला, आ आला. त्यानंतर हिम अधिक आलंय, म म्हणजे या ठिकाणी पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे अ, त्यानंतर या ठिकाणी एकत्र आला आ, आणि या ठिकाणी त्याचा एकच वर्ण घेणार आपण आ, हिम अधिक आलंय बरोबर हिमालय. त्यानंतर कार्य अधिक आलंय, या ठिकाणी सुद्धा काय होईल, अ आणि आ एकत्र येतील, त्यापासून आ घ्यावा लागेल, शब्द बनेल कार्यालय. त्यानंतर सचिव अधिक आलंय, इथं पण अ आणि आ एकत्र आल्यानंतर आ बनेल, शब्द बनला सचिवालय. बघा, या ठिकाणी सुद्धा काना आहे. त्यानंतर तडित अधिक आघात, त म्हणजे अ, आणि या ठिकाणी आ एकत्र आले, वर्ण बनला आ, आणि शब्द बनेल तडित आघात, म्हणजे तला काना आला. त्यानंतर ताड अधिक आसन, या ठिकाणी अ आहे, या ठिकाणी आ आहे, अ आणि आ एकत्र आले, एकच वर्ण घ्यायचा आ, आणि शब्द बनेल ताडासन. अशा पद्धतीनं काही शब्द या ठिकाणी उदाहरणं दाखल आहेत. त्यानंतर पुढचे शब्द बघा, इथं मात्र तुम्ही शब्दांची फोड करा आणि यानुसार शब्द कसे बनतात हे बघा. मी फक्त या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो. सूर्य अधिक असत, सूर्यास्त. चंद्र अधिक असत, चंद्रास्त. त्यानंतर नगर अधिक अध्यक्ष, नगराध्यक्ष. बघा, शब्द या ठिकाणी र ला काना आहे. त्यानंतर सार अधिक असार, सारासार, र ला काना आहे. विद्या अधिक अमृत, विद्यामृत, या ठिकाणी काना आला. त्यानंतर राजा अधिक आज्ञा, राजाज्ञा, या ठिकाणी ज ला काना आला. त्यानंतर महिला अधिक आश्रम, महिलाश्रम. आता या ठिकाणी बघा काय चाललंय की म्हणजे इथं आ आला आणि इथं सुद्धा आ आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही आ करून डबल काना देणं अपेक्षित नाहीये, तो काना मात्र एकच असेल, हे पण या ठिकाणी समजावून घ्या. विद्या अधिक अर्थी, विद्यार्थी. त्यानंतर मध्य अधिक अंतर, मध्यांतर. त्यानंतर सूर अधिक असुर, सुरासुर. अशा पद्धतीचे काही शब्द या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवता येतील. खूप महत्वाचे शब्द आहेत हे शब्द. तुम्हाला मराठीमध्ये आणखी कुठं उपयोगी येतील की शुद्ध शब्द लिहा, यावरती सुद्धा एक प्रश्न असतो, त्या ठिकाणी तुम्हाला याचा आधार घेऊन त्या शब्दाचं उत्तर लिहायला हे मदत करतील. त्यानंतर त्यातला दुसरा प्रकार बघा, की जसे पाठीमाग अ किंवा आ याबद्दल शब्द दिले होते, तसे या ठिकाणी दिलेले शब्द आहेत ते ई बद्दल आहेत. म्हणजे रस्वई किंवा दीर्घई, यापुढे रस्वई किंवा दीर्घई आला तर शब्द बनताना काय करायचं, दीर्घई घ्यायचा.
म्हणजे याचं वाचन तुम्हाला असं करता येईल, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व इ असेल किंवा दीर्घ इ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ऱ्हस्व इ असेल किंवा दीर्घ इ असेल, त्यावेळी शब्द बनताना काय करा तुम्ही दीर्घ इ घ्या आणि म्हणून तर त्याला काय म्हणायचं की दीर्घादेश स्वरसंधी असं म्हणायचं आहे. सजातीय का म्हणायचं तर ई आणि ई यांचं उच्चारस्थान एक आहे म्हणून त्याला सजातीय असं म्हटलं जातं. हे आपण पाठीमागं पाहिलंच आहे. तर बघा या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे गिरी अधिक ईश. या ठिकाणी गिरी म्हणजे ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा ई आहे. म्हणजे दीर्घ ई आणि दीर्घ ई एकत्र आले तरी काय करायचं दीर्घ ईच घ्यायचा आणि दीर्घ ई म्हणजेच काय असेल दुसरी वेलांटी असेल. बघा शब्द बनला गिरीश. शब्द काय बनला गिरीश. किंवा कवी अधिक इच्छा. आता या ठिकाणी व ला पहिली वेलांटी आहे म्हणजे ऱ्हस्व इ येईल आणि या ठिकाणी बघा की इथं सुद्धा काय केलेलं आहे की दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई आहे. जरी ई एकत्र आले तरी त्याचा दीर्घ ई घ्यायचा आणि शब्द बनेल कवीच्या. आता या ठिकाणी बघा की इथं लक्षात ठेवा कधी कधी पर्यायांमध्ये पर्याय असे बनवले असतात की कवीच्या या शब्दाची फोड करा. पर्याय नंबर 1 कवी अधिक इच्छा हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय कवी अधिक इच्छा हा दुसरा पर्याय. त्यानंतर तिसरा पर्याय कवी अधिक इच्छा हा तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय कवी अधिक या ठिकाणी इच्छा हा चौथा पर्याय. आता या ठिकाणी बघा की वेलांटीमध्ये आणि ऱ्हस्व-ई दीर्घ-ई मध्ये फरक केलेला आहे. आता इथं दुसरी वेलांटी आहे म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर इथं याला पहिली वेलांटी दिली पण इथं दीर्घ-ई लिहिलेलं आहे त्यामुळे हा चुकीचा आहे. इथं पहिली वेलांटी आणि इथं ऱ्हस्व-ई लिहिलेलं आहे त्यामुळे हे उत्तर बरोबर येईल. आणि या ठिकाणी काय केलंय की इथं दीर्घ लिहिलेलं आहे आणि इथं सुद्धा दीर्घ लिहिलं आहे त्यामुळे हे सुद्धा चुकेल. अशा पद्धतीनं अगदी जवळचे ऑप्शन जे आहेत ते त्यामध्ये दिलेले असतात. त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला या ठिकाणी असं सांगेल की थोडेफार शब्द कमी केले तरी चालतील पण करताना अगदी परफेक्ट करा. हे परफेक्ट केल्यानंतर मात्र काय होतं की कन्फ्युजन कमी व्हायला लागतं आणि मार्क मात्र आपल्याला मिळून जातात. तर कवी अधिक इच्छा कवीच्या असा शब्द बनतो. त्यानंतर रवी अधिक इंद्र या ठिकाणी ई आणि ई तर या ठिकाणी काय होईल दीर्घ ई होईल म्हणजे दुसरी वेलांटी रवींद्र अशा पद्धतीने शब्द बनेल. त्यानंतर मही अधिक इंद्र त्याचा महेंद्र बनेल. त्यानंतर कवी अधिक ईश्वर कवीश्वर असा शब्द बनेल. मुनी इच्छा ह्याचा मुनी इच्छा असा बनेल. त्यानंतर गोमती अधिक इच्छा गोमती इच्छा असा बनेल. पार्वती अधिक ईश पार्वतीश असा शब्द बनेल आणि अभि अधिक इष्ट अभिष्ट अशा पद्धतीने शब्द बनेल. त्यानंतर बघा तिसरा प्रकार त्यामधलाच जो आपण पहिला अ बद्दल पाहिला आ दुसरा ई बद्दल पाहिला. आता तिसरा प्रकार जो आहे तो उ बद्दल आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ असेल तर त्यावेळी शब्द बनेल त्यावेळी दीर्घ उ घ्या. म्हणजेच दीर्घ उ म्हणजेच काय की दुसरा उकार असेल. जो शब्द बनणार आहे त्याला काय केलेलं असेल दुसरा उकार दिलेला असेल. बघा काही उदाहरणं दिलेली आहेत. या ठिकाणी भानू अधिक उदय म्हणजे न ला पहिला उकार आहे म्हणजे या ठिकाणी ऱ्हस्व उ आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा ऱ्हस्व उच आहे पण तरी काय करायचे की शब्द बनताना दीर्घ उ घ्यायचा आणि दीर्घ उ म्हणजेच काय की दुसरा उकार. बघा शब्द बनताना बनला भानुउदय. त्यानंतर गुरु उपदेश या ठिकाणी शब्द बनतो गुरु उपदेश. त्यानंतर भू ऊर्जित शब्द बनेल भुर्जित. त्यानंतर भू उद्धार शब्द बनेल भूउद्धार. त्यानंतर भू ऊर्जा शब्द आहे बुर्जा. त्यानंतर वधू अधिक उत्कर्ष वधू उत्कर्ष अशा पद्धतीने शब्द बनेल. त्यानंतर पुढचे काही शब्द आहेत गुरुरू शब्द बनेल गुरु अधिक उरुचा गुरुरू. त्यानंतर हनु अधिक ऊन हनून. त्यानंतर सिंधू अधिक उर्मी सिंधू उर्मी अशा पद्धतीने काही शब्द बनतील. आणि रू बद्दल जर काही शब्द विचारले असतात ते लक्षात ठेवा. मातृ अधिक ऋण मातृन या ठिकाणी मात्र रू डबल लावलेला आहे आणि तसाच एक शब्द पितृ अधिक ऋण पितृन या ठिकाणी सुद्धा रू डबल लावलेला आहे. अशा पद्धतीने हा पहिला प्रकार जो आहे तो या ठिकाणी तो संपला. तुम्हाला हा पहिला प्रकार समजला असेल. असे आपल्याला एकूण 5 प्रकार समजावून घ्यायचे आहेत म्हणजे एक प्रकार संपला अजून 4 राहिले. त्या 4 प्रकारामधला जो दुसरा प्रकार आहे 5 प्रकारामधला हा दुसरा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे गुणादेश स्वरसंधी आणि यालाच विजातीय स्वरसंधी असंही म्हटलं जातं. विजातीय स्वरसंधी म्हणण्याचं कारण की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हे एकाच जातीचे नसतील आणि म्हणून त्यांना आपण विजातीय असं म्हणतोय. पण महत्वाचा शब्द लक्षात ठेवा गुणादेश स्वरसंधी. ही गुणादेश स्वरसंधी कशी बनते तर या ठिकाणी बघा काय सांगितले की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल
आणि या स्वरांपुढे काय झालं की दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ई आला म्हणजे रस्व ई किंवा दीर्घ ई आला, किंवा ऊ आला म्हणजे रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ आला, किंवा रू आला, तर त्याबद्दल अनुक्रमे काय करायचं, ए घ्यायचा किंवा ओ घ्यायचा किंवा अर घ्यायचा. अशा पद्धतीने आदेश होऊन जी संधी होईल त्याला गुणादेश स्वर संधी असं म्हणायचं. म्हणजेच काय की बघा, इथं सूत्रांच्या स्वरूपात सांगायचं झालं, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ई असेल किंवा दीर्घ ई असेल, किंवा ऊ असेल किंवा दीर्घ ऊ असेल किंवा रू असेल. अशी जर रचना झाली तर काय करणार तुम्ही, या ठिकाणी जर पहिल्या शब्दाच्या वेळी म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई किंवा ई आहे, त्यावेळी काय करा तुम्ही, ए घ्या. ए म्हणजेच काय तर एक मात्रा आला पाहिजे. त्यानंतर इथं ऊ ऊ आले तर तुम्ही काय करा, ओ घ्या. ओ म्हणजेच काय की एक काना आणि एक मात्रा येईल. आणि रू जर आला तर तुम्ही काय घ्यायचं, अर घ्यायचा. रू जर आला तर काय करायचं, अर घ्यायचा. अशा पद्धतीने हा एक अगदी शॉर्टकट इथं एका कोपऱ्यामध्ये लिहिलेला आहे, तेवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हाच या गुणादेश स्वर संधीचा सार आहे. या ठिकाणी बघा की गुणादेश होऊन बनलेल्या संधीला गुणादेश स्वर संधी असं म्हणतात. त्यानंतर गुणादेश स्वर संधी जर तुम्हाला ओळखायची असेल तर तो बनलेला शब्द जो आहे त्या अक्षराला एक मात्रा असतो, एक मात्रा का तर एचा एक मात्रा. त्यानंतर एक काना एक मात्रा असतो कशाचा, ओचा. आणि शेवटच्या शब्दावरती रफार येतो. रफार कशाचा असणार आहे, तो अरचा रफार असणार आहे. आपण या ठिकाणी काही उदाहरणं समजावून घेऊया, लगेच तुम्हाला हा गुणादेश स्वर संधीचा प्रकार जो आहे तो समजेल. उदाहरणार्थ या ठिकाणी पहिला प्रकार दिलेला आहे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई किंवा ई आहे. म्हणजे रस्व अ आणि दीर्घ आ, रस्व ई आणि दीर्घ ई, तर त्यावेळी काय करायचं, तुम्ही ए घ्यायचा. हे पाठीमाग आपण नियमामध्ये पाहिलंच. या ठिकाणी बघा विग्रहयुक्त शब्द दिलेला आहे, लोक अधिक इच्छा. या ठिकाणी क चा शेवटचा वर्ण आहे अ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे ई. म्हणजेच काय झालं की अ अधिक ई एकत्र आले. आपला नियम सांगतोय काय घ्या, तुम्ही ए घ्या. आणि ए म्हणजेच काय तर तुम्ही एक मात्रा घ्या. बघा शब्द काय बनला की लोकेच्छा. म्हणजे या ठिकाणी काय झालं, एक मात्रा आला. कुठून मात्रा आला, तर या ठिकाणी या नियमानं आपल्याला तो एक मात्रा दिला. अशा पद्धतीने जिथं रचना होते त्यालाच गुणादेश स्वर संधी असं म्हटलं जातं. हा पहिला शब्द. त्यानंतर राम अधिक ईश्वर, म्हणजे इथं सुद्धा शेवटचा वर्ण जो आहे तो अ आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे तो ई. म्हणजे अ ई एकत्र आल्यानंतर तुम्ही ए घ्या. ए म्हणजेच काय तर एक मात्रा. शब्द काय बनेल बघा, रामेश्वर. या ठिकाणी म वरती काय झालं, मात्रा आला. त्यानंतर गण अधिक ईश, तसंच तो शब्द बनेल गणेश. लंका अधिक ईश्वर, लंकेश्वर. स्व अधिक इच्छा, स्वेच्छा. महा अधिक ईश्वर, महेश्वर. अशा पद्धतीचे शब्द बनेल. इथं काय झालेलं आहे की आ आणि इथं ई, तरी सुद्धा ए आणि ए म्हणजेच काय तर एक मात्रा, शब्द बनला महेश्वर. त्यानंतर त्याच्या पुढं काही शब्द दिलेले आहेत, मी वाचून दाखवतो. पहिले शब्द आणि नियम समजावून घ्या, या आधारे तुम्हाला हे सॉल्व्ह करता येतील. देव अधिक इंद्र, देवेंद्र. सूर अधिक इंद्र, सुरेंद्र. गज अधिक इंद्र, गजेंद्र. रमा अधिक ईश, रमेश. यथा अधिक इष्ट, यथेष्ट. ईश्वर अधिक इच्छा, ईश्वरेच्छा. परम अधिक ईश्वर, परमेश्वर. अशा पद्धतीने हे शब्द आहेत. त्यानंतर दुसरा नियम बघा त्याच्यामधलाच, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा उ किंवा ऊ आहे. त्यावेळी काय करा, तुम्ही ओ घ्या. ओ घ्या म्हणजेच काय की एक काना असेल आणि एक मात्रा असेल, अशा पद्धतीने त्याची रचना झालेली असेल. या ठिकाणी पहिला शब्द उदाहरणादाखल निसर्ग उपचार असा शब्द आहे. निसर्ग म्हणजेच काय, या ठिकाणी शेवटचा वर्ण आहे अ, म्हणजे याची ज्यावेळी फोड करता त्यावेळी तुम्हाला अ मिळतो आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे उ. अशा पद्धतीने त्याचा नियम आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं की इथला अ आला आणि इथला उ आला, त्यावेळी तुम्ही काय करा, ओ घ्या. आणि ओ म्हणजेच काय तर एक काना आणि एक मात्रा. बघा या ठिकाणी शब्द बनला निसर्गोपचार. म्हणजे या ठिकाणी एक काना आला आणि या ठिकाणी एक मात्रा आला, अशा पद्धतीने शब्द बनला निसर्गोपचार. त्याला दुसरा शब्द आणखीन एक समजावून घ्या, महा अधिक उत्सव. या ठिकाणी काय झालं, काना आला महा आणि या ठिकाणी काय आलं उ. महा अधिक उ म्हणजे आ अधिक उ एकत्र आले, तरी सुद्धा काय करायचं, ओच घ्यायचा. ओ म्हणजेच काय तर एक काना एक मात्रा, शब्द बनेल महोत्सव. त्यानंतर शब्द आहे गणेश. श म्हणजे अ आणि या ठिकाणी उ एकत्र आले म्हणजेच काय की ओ होणार आणि ओ म्हणजेच एक काना आणि एक मात्रा, शब्द बनेल गणेश उत्सव. त्याला पुढचे शब्द तुम्हाला हे 3 शब्द समजले असतील तर याच नियमाअंतर्गत पुढचे शब्द सुद्धा बनलेले आहेत. पुढचे शब्द मी वाचून दाखवतो, तुम्ही स्वतः करणार आहात.
पुरुष अधिक उत्तम, पुरुषोत्तम असा शब्द बनतो. गंगा अधिक उदक, गंगोदक असा शब्द बनतो. सूर्य अधिक उदय, सूर्योदय असा शब्द बनतो. तसाच शब्द आहे चंद्र अधिक उदय, चंद्रोदय शब्द बनतो. त्यानंतर धारा अधिक उष्ण, धारोष्ण असा शब्द बनतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे एक अधिक ऊन, पुढचा शब्द आहे एक अधिक ऊन, एकोण असा शब्द बनतो. अन्य अधिक उक्ती, अन्योक्ती. समुद्र अधिक उर्मी, समुद्रोर्मी. जल अधिक उर्मी, जलोर्मी. गंगा अधिक उर्मी, गंगोर्मी. स्वर अधिक उच्चार, स्वरोच्चार. प्रथम अधिक उपस्थित, प्रथमोपस्थित. त्यानंतर रंभ अधिक उरू, रंभोरू. त्यानंतर त्याच्या पुढचा शेवटचा नियम त्याच्यामधला, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आणि आ असेल त्यावेळी काय करायचं, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण रू आलेला आहे त्यावेळी काय करायचं, अर घ्यायचा. म्हणजे पुन्हा एकदा व्यवस्थित वाचन करा बघा. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ असेल किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा रू असेल त्यावेळी येणारा वर्ण काय करा तुम्ही, अर घ्या. येणारा वर्ण तुम्ही काय करा, अर घ्या. बघा या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणार्थ महा अधिक ऋषी. या ठिकाणी काय झालंय की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आलेला आहे आ, कारण या ठिकाणी ह ला काना आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे रू. आता या ठिकाणी काय करायचं आहे की अ अधिक रू अशी रचना झाल्यानंतर तुमचा नियम सांगतोय की तुम्ही काय करा, अर घ्या. आता अर घेताना बघा की डायरेक्ट तुम्हाला अर घ्यायचा नाहीये, त्याचा उच्चार होतोय महर्षी, अर. या ठिकाणी काय झालंय की अरचा उच्चार होतोय. अशा पद्धतीने रचना या ठिकाणी केलेली असते. त्यानंतर तसंच या ठिकाणी इथं देव म्हणजे अ, कारण इथं काना नाहीये, इथं शेवटचा वर्ण आला अ. या ठिकाणी पहिला वर्ण आहे रू, म्हणजेच तुम्ही काय करणार, अर घेणार, शब्द बनेल देवर्षी. तसाच शब्द आहे ब्रह्म अधिक ऋषी, ब्रह्मर्षी. त्यानंतर चौथा शब्द आहे राजा अधिक ऋषी, राजर्षी. पाचवा शब्द आहे सप्त अधिक ऋषी, सप्तर्षी. अशा पद्धतीने हे शब्द या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवता येतील. अशा पद्धतीनं जे 5 प्रकार होते त्यातले 2 प्रकार संपले. तिसरा प्रकार आहे वृद्धादेश स्वर संधी. ही वृद्धादेश स्वर संधीचा नियम थोडक्यात तुम्ही समजावून घ्या. वृद्धादेश स्वर संधीमध्ये काय सांगितले बघा की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि या स्वरांपुढे दुसरा शब्द जो आहे त्यावेळी ए किंवा ऐ आला, ओ किंवा औ आला, हे स्वर आले असता त्यांच्याबद्दल जो स्वर घ्यायचा आहे त्याबद्दल काय करायचं की ए आणि ऐ आले तर तुम्ही त्यातला ऐ घ्या आणि ओ किंवा औ आले तर तुम्ही काय करा, औ घ्या. अशा पद्धतीने आदेश होऊन जी स्वर संधी बनेल त्याला वृद्धादेश स्वर संधी असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी बघा काय सांगितलंय की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल, म्हणजे अ सुद्धा असू शकतो किंवा आ सुद्धा असू शकतो. आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ए आलेला आहे किंवा ऐ आलेला आहे किंवा ओ आलेला आहे किंवा औ आलेला आहे. तर काय करायचं, जर ए किंवा ऐ आले तर तुम्ही त्याबद्दल ऐ घ्या आणि ऐ घ्या म्हणजेच काय करा तर 2 मात्रे घ्या. आणि ओ किंवा औ आले तर काय करा तुम्ही त्याबद्दल औ घ्या. औ म्हणजेच काय तर एक काना आणि तुम्ही त्याच्यावरती 2 मात्रे घेणार आहात. हा नियम या ठिकाणी अगदी शॉर्ट मध्ये दिलेला आहे. तुम्ही हा नियम तुम्ही लक्षात ठेवा. या पद्धतीने जी संधी बनेल त्याला वृद्धादेश स्वर संधी असं म्हणायचं. ही वृद्धादेश स्वर संधी ओळखण्यासाठी काही नियम आहेत की संधी झालेल्या अक्षराला 2 मात्रे असतील कारण तिथं ऐ येणार आहे किंवा एक कानात 2 मात्रे असतील कारण तिथं औ येणार आहे. आणि अशा पद्धतीने जी संधी बनते त्यालाच आपण वृद्धादेश स्वर संधी असं म्हणतो. या वृद्धादेश स्वर संधीचं पहिलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की बघा की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ए किंवा ऐ असेल तर तुम्ही काय करा, ऐ घ्या. ऐ म्हणजेच काय तर त्या बनलेल्या शब्दाला काय झालेलं असेल, 2 मात्रे आलेले असतील. उदाहरणार्थ बघा की पहिला शब्द आहे सदा अधिक एव. सदा म्हणजे या ठिकाणी काय की द ला काना आहे म्हणजेच आ आहे आणि या ठिकाणी काय आहे ए आहे. अशा पद्धतीने रचना तुम्ही काय करा, तिथं ऐ घ्या. ऐ घ्या म्हणजेच काय करा तर 2 मात्रे, म्हणजे शब्द बनताना काय बनेल सदैव. बघा द वरती 2 मात्रे आलेले आहेत. त्यानंतर जन अधिक ऐक्य, शब्द बनेल जनैक्य. या ठिकाणी सुद्धा काय झालंय की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा आहे ऐ. आणि जरी ऐ आला तरी काय करायचं तुम्ही ऐच घ्यायचा आणि ऐ म्हणजेच काय की 2 मात्रे, या ठिकाणी शब्द बनला जनैक्य. त्यानंतर तिसरा शब्द आहे एक अधिक एक. इथं अ आहे आणि इथं ए आहे तरी सुद्धा काय करायचं तुम्ही ऐच घ्यायचा आणि ऐ म्हणजेच काय की 2 मात्रे, या ठिकाणी शब्द बनेल एकैक. त्यानंतर प्रजा अधिक ऐक्य, प्रजैक्य आणि मत अधिक ऐक्य, मतैक्य या पद्धतीचे शब्द सुद्धा त्यामध्ये जातात. त्यानंतर आणखी शब्द कोणते आहेत बघा, विद्या अधिक ऐश्वर्य, विद्येश्वर्य.
देव अधिक ऐश्वर्य, देवेश्वर्य, क्षण अधिक एक, क्षण एक, या पद्धतीचे शब्द सुद्धा त्यामध्येच आहेत. त्यानंतर जो दुसरा नियम होता, तो दुसरा नियम तुम्ही समजावून घ्या. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ असेल किंवा आ असेल, आणि अ, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ असेल किंवा आ असेल, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ओ किंवा औ असेल, तर तुम्ही काय करा, औ घ्या. आणि औ म्हणजेच काय, की त्या शब्दाला एक काना असेल आणि त्या शब्दाला दोन मात्रे असतील, अशी त्याची रचना. उदाहरणार्थ, पहिला शब्द दिलेला आहे समजण्यासाठी, की वन अधिक औषधे, म्हणजेच काय, की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा अ आला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा औ आहे. तुम्ही काय करा, औ घ्या. औ घ्या म्हणजेच काय, की एक काना आणि दोन मात्रे, शब्द बनला वनौषधी. बघा, या ठिकाणी एक काना आहे आणि दोन मात्रे आहेत, शब्द बनला वनौषधी. तसाच आणखीन एक दुसरा शब्द आहे, गंगा अधिक ओक. या ठिकाणी इथं काना आहे म्हणजे आ आला, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा ओ आहे, म्हणजेच काय करायचं, तुम्ही औ घ्यायचा. आणि औ म्हणजेच काय, की एक काना दोन मात्रे, शब्द बनला गंगोक. त्यानंतर तिसरा शब्द आहे जलोग, त्यापासून बनेल जलोग. त्यानंतर चौथा शब्द आहे वृक्ष अधिक औदार्य, शब्द बनेल वृक्षौदार्य. पाचवा शब्द आहे महा अधिक औदार्य, शब्द बनेल महाौदार्य. म्हणजे या ठिकाणी मात्र काना आणि दोन मात्रे आहेत, हे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला 5 प्रकार समजावून घ्यायचे, त्यातले 3 संपले. आता आपल्याकडे 2च प्रकार राहिले. एक आहे यनादेश स्वरसंधी, तो आपण समजावून घेऊया. यनादेश स्वरसंधीमध्ये मात्र थोडस या ठिकाणी नियमांचा आधार घेताना तुम्हाला काही गोष्टी आणखीन डिटेलमध्ये समजावून घ्यावे लागतील. त्या शब्दांमध्ये रचना कशी झालेली असते बघा, या ठिकाणी थोडक्यात समजावून सांगतो. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा ई असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा कोणताही विजातीय स्वर आलेला असेल. या ठिकाणी एक्स लिहिलेला आहे. एक्स हा काय दर्शवतो, तो कोणताही विजातीय स्वर दर्शवतो. त्यावेळी शब्द बनताना काय करायचं, की जो ई आलेला आहे त्या ई स्वराबद्दल शब्द बनवताना ए घ्यायचा, आणि जो दुसरा कोणता स्वर आलेला असेल तो आहे तसाच ठेवायचा. बघा, अशा पद्धतीने रचना आहे. तुम्ही ही रचना व्यवस्थित समजावून घ्या. पुन्हा एकदा वाचून दाखवतो. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा ई असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा कोणताही विजातीय स्वर असेल, त्यावेळी काय करा, तुम्ही ई बद्दल य घ्या आणि तो जो कोणता विजातीय स्वर आलेला असेल तो आहे तसाच ठेवा. त्यानंतर दुसरा प्रकार, जर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा उ आला आणि त्याच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला, तर तुम्ही उ बद्दल काय करा, व घ्या आणि जो कोणता विजातीय स्वर आलेला असेल तो आहे तसाच ठेवा. हा दुसरा प्रकार. त्यानंतर तिसरा प्रकार त्यामधला, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा रू असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा कोणताही विजातीय स्वर असेल, तर रू बद्दल र घ्या आणि तो विजातीय स्वर असेल तो आहे तसाच ठेवा. आणि त्यातला शेवटचा नियम, चौथा नियम, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा लू असेल आणि त्याच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर लू बद्दल ल घ्या आणि जो विजातीय स्वर आलेला असेल तो आहे तसाच ठेवा. अशा पद्धतीने रचना होऊन बनलेला शब्द हा स्वरसंधीच्या यनादेश स्वरसंधीमध्ये जातो. जर ह्या स्वरसंधीचा शब्द तुम्हाला ओळखायचा असेल तर संधी झालेल्या शब्दामध्ये काय आलेलं असेल बघा, य, र, ल आणि व ही 4 अक्षरं आलेली असतील. य, र, ल, व ही व्यंजनांमध्ये आपण पाहिलेली आहेत. त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, की अर्धस्वर असं म्हटलेलं आहे. आणि अर्धस्वर म्हणजेच काय, की त्यांचा उच्चार करताना काय होतं, अर्धा स्वरांचा आधार घ्यावा लागतो आणि म्हणून त्यांना अर्धस्वर असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते जर तुम्ही तिथलं लक्षात ठेवलं तरी हा प्रकार तुम्हाला पटकन लक्षात येईल. बघा, आपण त्यातले काही उदाहरणं लक्षात घेऊया, की पर्यटन हा शब्द आहे. आता पर्यटन या ठिकाणी काय झाले बघा, की पर्यटन या शब्दाची फोड होते परी अधिक अटन, अशी अशी फोड होते. म्हणजे या ठिकाणी काय झालं, की रस्व इ आला कारण पहिली वेलांटी आहे आणि इथं अ आला, अशा पद्धतीने रचना झाली. आता काय झालंय, की विजाती आहेत कारण ई आणि अ अशी रचना आहे. त्यावेळी काय करायचं बघा, की या ई बद्दल काय सांगितलंय, इथं पहिल्या नियमामध्ये जाईल. ई बद्दल तुम्ही य घ्या. या ई बद्दल काय करायचं, य घ्यायचा आणि हा अ जो आहे तो असाच ठेवायचा. आणि या ठिकाणी ते दोन्ही एकत्र येऊन जो आपल्याला य मिळालेला आहे त्याचा पाय मोडलेला होता, त्याच्यामध्ये स्वर मिक्स केला, म्हणजेच काय झालं, आपल्याला य मिळाला आणि बघा शब्द बनला पर्यटन. शब्द बनला पर्यटन. या ठिकाणी य कुठून आला, तर आपल्याला या ई बद्दल य मिळाला. य वरती रफार आहे म्हणजे र आहे, तो र कुठला आहे, तर या ठिकाणी परी, तिथला जो र आहे तो र आहे तसाच ठेवला, फक्त तो मात्र र डायरेक्ट लिहिलेला होता, तो मात्र आता या ठिकाणी जोडाक्षराच्या स्वरूपात आला, म्हणून शब्द बनला पर्यटन. अशा पद्धतीने शब्द व्यवस्थित कोड करून लक्षात ठेवा. जर तुम्हाला नाही समजलं तर या ठिकाणी बघा, हा माझ्याकडं
हा नंबर असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही शंकांचं निरसन सुद्धा करू शकता. या ठिकाणी पुन्हा एकदा लिहितो, 9730302230 या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. हा नंबर व्हॉट्सअपला सुद्धा आहे, टेलिग्रामला सुद्धा आहे, किंवा टेक्स्ट मेसेज जरी केला तरी तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. आणि आणखीन जो चॅनल आहे कोणता की जो विद्यानिकेतन अकॅडमीचा, तो चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला असे काही प्रश्न पडणार आहेत. म्हणजे हे नियम अगदी आम्ही बऱ्याच दिवसापासून शिकवतो, त्यामुळे ते आमच्या अगदी मुखोद्गत झालेले आहेत, पण तुम्हाला ते अंगवळणी पडायला थोडासा वेळ लागेल. काही प्रश्न पडतील तर ते प्रश्न तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकता. त्यानंतर अति अधिक उच्च, या ठिकाणी पहिली वेलांटी आहे म्हणजे ई आला. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण उ आहे. आता ई बद्दल इ घ्यायचा, उ बद्दल उ आहे तसाच ठेवायचा. आणि या ठिकाणी काय होईल, यू बनेल, म्हणून शब्द बनला अत्युच्च. या ठिकाणी उकार मिळाला, कारण ई बद्दल आपण य घेतला, उ आहे तसाच, फक्त य या ठिकाणी आला आणि त्या उ बद्दल काय झालं, उकार आला, म्हणून शब्द बनला अत्युच्च. त्यानंतर प्रति अधिक एक, आता या ठिकाणी मात्र काय आहे की ई आहे आणि पुढे य आला. ई आणि य अशी रचना झाली तर काय करायचं, ई बद्दल य घ्यायचा आणि य आहे तसाच ठेवायचा आणि शब्द बनेल. या ठिकाणी य मध्ये ए मिक्स झाला तर या ठिकाणी एक मात्रा मिळाला आणि म्हणून शब्द बनला प्रत्येक. अशा पद्धतीने हा यनादेश स्वरसंधीचा प्रकार आहे. किंवा आणखीन शब्द काही या ठिकाणी दिलेले आहेत की अधि अधिक अयन, अधि अधिक अयन म्हणजे ई आणि अ, ई बद्दल य, अ आहे तसा, शब्द बनला ए आणि शब्द बनतो त्याचा अध्ययन. त्यानंतर प्रति अधिक अर्थ, या ठिकाणी ई आहे, इथं अ आहे, य अधिक अ बरोबर य, प्रित्यर्थ. त्यानंतर मनु अधिक अंतर, उ आणि अ, या ठिकाणी व अधिक अ, व मन्वंतर. त्या ठिकाणी शंकू अधिक आकार, उ अधिक आ, उचा व आला, या ठिकाणी त्यामध्ये आ मिक्स झाला, त्याचा वा बनला, शब्द बनला शंकवाकार. धेनू अधिक औदर्य, धेनू औदर्य अशा पद्धतीने शब्द बनेल. आणि गुरु अधिक आज्ञा, गुरुवाज्ञा अशा पद्धतीने शब्द बनेल. हे सुद्धा त्या संधी प्रकारामध्ये जातात. त्यानंतर पुढचे शब्द काही मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा. मृ अधिक अन, मरण. बघा इथं मात्र रू आहे, इथं अ आहे, रू बद्दल र, अ आहे तसाच, र आला आणि शब्द बनला मरण. त्यानंतर ध्रुव अधिक अन, शब्द बनतो धरण. पितृ अधिक आज्ञा, शब्द बनतो पित्राज्ञा. मातृ अधिक आज्ञा, शब्द बनतो मात्राज्ञा. आणि मातृ अधिक उत्सव, शब्द बनतो मातृत्सव. आणि त्यातला शेवटचा प्रकार आहे अयादी आदेश स्वरसंधी. ही डायरेक्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. इथंही बघा त्यातले नियम मी तुम्हाला समजावून सांगतो. त्यामध्ये पहिला नियम आहे, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ए आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण कोणताही स्वर आला तर अशा वेळी ए बद्दल काय करायचं, ऐ घ्यायचा आणि स्वर आहे तो तसाच लिहायचा. अशा पद्धतीने पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे, या ठिकाणी पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऐ आला आणि पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऐ आला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा कोणताही स्वर आला तर त्या ऐ बद्दल आय घ्या आणि जो कोणता स्वर आलेला असेल तो मात्र आहे तसाच घ्या. त्यातला तिसरा नियम आहे, ओ अधिक कोणताही स्वर अशी रचना झाली म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा ओ आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा कोणताही विजातीय स्वर आहे तर त्यावेळी ओ बद्दल औ घ्या आणि हा जो कोणता स्वर असेल तो आहे तसाच ठेवा. आणि त्यातला चौथा नियम, औ अधिक कोणताही स्वर अशा पद्धतीने रचना झाली तर औ बद्दल आव घ्या आणि हा स्वर जो कोणता असेल तो आहे तसाच ठेवा. अशा पद्धतीने ज्यावेळी संधी बनेल त्यावेळी स्वर संधीचा एक प्रकार आहे, त्याला अयादी आदेश स्वर संधी असं म्हटलं जातं. या ठिकाणी शब्द बघा ने, आता यातला स्वर कोणता आहे ए, म्हणजे कोणता पहिल्या प्रकारामध्ये गेला आणि त्याची फोड करताना ने अधिक अन अशी झालेली आहे. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे अ, त्यावेळी काय करायचं, ऐ घ्यायचा म्हणजे अ ए अधिक अ बरोबर या ठिकाणी काय करायचं, ऐ घ्यायचा आणि शब्द बनतो ने अधिक अन पासून नयन. तशाच पद्धतीने खालचे शब्द तुम्ही बाकीच्या नियमांच्या आधारे लक्षात ठेवा. गौ अधिक अक गायक, गै अधिक अन गायन, गो अधिक ईश्वर गवीश्वर आणि नौ अधिक इक नाविक. अशा पद्धतीचे हे शब्द अयादी आदेश स्वरसंधीमध्ये जातात. अशा पद्धतीने हा स्वरसंधीचा जो प्रकार होता किंवा संधीमध्ये जे आपण संधी प्रकार पाहणार आहोत, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि मराठीतील विशेष विशेष संधी, त्यातला हा पहिला प्रकार जो आहे स्वरसंधीचा या ठिकाणी संपला. पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या काही लेक्चरमध्ये राहिलेले जे टॉपिक आहेत कोणते,
व्यंजन संधी असेल, विसर्ग संधी असेल आणि मराठीतील विशेष संधी हे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला त्या लेक्चरमध्ये तुम्हाला ओळख करून दिले जातील. हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित कव्हर करा. तुमचं संपूर्ण मराठी ग्रामर हे मी सगळं कव्हर करून देईल. यामध्ये 35 ते 40 लेक्चर तुम्हाला नक्की मिळतील. संपूर्ण पाठीमागचे क्वेश्चन पेपर विश्लेषण मिळेल आणि काही सराव पेपर सुद्धा मिळतील. फक्त हा टॉपिक सगळं तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही विद्यानिकेतन अकॅडमीचे हे जे ॲप आहे, विद्यानिकेतन अकॅडमीचे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करू शकता. ही लेक्चर सिरीज तुम्हाला संपूर्ण 999 रुपयामध्ये मिळेल आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉल सुद्धा करू शकता. या संपूर्ण एक्झाममध्ये तुम्हाला नक्की या लेक्चर सिरीजचा फायदा होईल याची गॅरंटी मात्र मी तुम्हाला 100% देतो. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.